भाजप आमदार नमिता मुंदडा आपल्यासोबत आहेत। ताई, सर्वप्रथम तुमचं अभिनंदन। अंबाजोगाईवर 35 वर्षानंतर सत्ता परिवर्तन झाले, कसं बघता याच्याकडे? नाही, आय थिंक हे अंबाजोगाईचे पुढचे 5 वर्ष सुवर्ण काळ असणार आहे। जनताचा कौल हा वन वे होता असं वावगं ठरणार नाही। 2510 आम्ही लीडनी जिंकून आलेलो आहोत ना। आदरणीय नंदकिशोर मुंदडा काकाजी हे विजयी झालेले आहेत आणि नक्कीच अंबाजोगाई शहराचा आता पुढच्या 5 वर्षामध्ये माई आमदार म्हणून माझा पाठिंबा तर पूर्ण आहे, पण त्याच्याबरोबर आदरणीय काकाजी नगरपालिकेत असल्यामुळे आमच्या नगरपालिकेला, आमच्या अंबाजोगाई शहराला जे गेल्या खूप वर्षांपासून म्हणजे नीट पद्धतीने विकास होत नव्हता, त्याला कुठेतरी चुका होत होत्या, हे कुठेतरी चांगल्या पद्धतीने चेंज करून आम्ही एकदम सुंदर आमचं शहर बनवणार आहे आणि खूप चांगला आम्ही विकास करणार आहे। या निवडणुकीत पाहायला गेलं तर चिन्ह नव्हतं आणि विना चिन्हाचीच निवडणूक झाली भाजपच्या, विशेष करून दोन्हीकडून। आणि काय काय आव्हान होते निवडणुकीमध्ये? विकास हेच आमचं आव्हान होतं। आम्ही खूप सारे मुद्दे आमच्या इलेक्शनमध्ये आलेले आणि मोस्टली तेच होतं की जसा हवा तसा विकास होत नव्हता, लोकांना पाहिजे तसा न्याय मिळत नव्हता। खूप सारे केंद्र शासनाचे असतील, राज्य सरकारचे असतील आणि नगरपालिकेचे विषय जे योजना असतील ते लोकांपर्यंत बरोबर पद्धतीने पोचत नव्हते, लोक वंचित राहत होते। आणि गेल्या 2-3 वर्षापासून सुद्धा, म्हणजे मी आमदार झाल्यापासून जे अंबाजोगाई शहरामध्ये एक चांगला विकास असा होत होता हे लोकांच्या दिसण्यात आलं आणि लोकांनी आमच्या पाठीमागे राहून ठरवलं की आता तुम्ही बोलल्यासारखं की 25 वर्षानंतर सत्ता बदल करून अंबाजोगाई शहराला केज मतदारसंघासारखं एकदम सुंदर एक रूप आम्ही आता पुढे देणार आहे। त्याच्यासाठी सर्व लोकांनी हा वन वे निकाल आमच्या माध्यमातून लावला। या ठिकाणी आपण बघितलं तर स्वतः मुख्यमंत्री अजित पवारांनी देखील सभा घेतली होती, मात्र आपल्याकडून तशाच मोठ्या सभा झाल्या नव्हत्या, तरी देखील विजय झाला आहे। हो, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे आता राजकारण कसं असतं की जनतेच्या मनामध्ये जर एक गोष्ट फिट बसली, मग कोण असेल काय असेल ते कुणाचंच ऐकत नाही। आणि जनतेने ठरवलेलं की ह्या वेळेस आम्हाला संधी द्यायची, आमचे सगळे म्हणजे जे पॅनल आहे, काकाजी आहे, त्यांना निवडून आणायचं हे जनतेने ठरवलेलं, म्हणून मला वाटतं की जनतेचा कौल आमच्यातर्फे आला। स्वर्गीय विमलताई मुंदडा तुमच्या सासू होत्या, 25 वर्ष त्या मंत्री राहिल्या होत्या। त्यानंतर तुम्ही देखील 2 वेळेला सलग आमदार आहात आणि आता काकाजी पहिल्यांदा निवडणुकीत उभे आहेत। कसा विजय कुणाला समर्पित करणार आहात? नाही, आम्ही खूप आनंदी आहोत, कारण काकाजींचं उभं आयुष्य आय थिंक अराउंड इलेक्शनमध्ये 40 वर्ष तरी ते राजकारणात सक्रिय आहेत, पण त्यांनी कधीच कुठली निवडणूक स्वतः लढले नव्हते, त्यांनी कधीच उमेदवार म्हणून स्वतःला गुलाल लावून घेतला नव्हता। तर आमच्यासाठी सगळ्यांसाठी एक भावूक गोष्ट आहे की काकाजींनी म्हणजे या निवडणुकीला उभं राहायचा होकार दिला आणि ते एवढ्या प्रचंड मोठ्या ह्याच्याने निवडून आले। तर नक्कीच हे श्रेय आदरणीय सगळ्यांचं, म्हणजे आमच्या अख्ख्या नगरपालिकेच्या जनतेचं, ज्यांनी काकाजींना निवडून आणलं सगळ्यांनी, प्लस आदरणीय स्वर्गीय विमलताईसुद्धा आणि अक्षय मुंदडांनी सुद्धा खूप सुंदर, म्हणजे अख्ख्या इलेक्शनचे पूर्ण नियोजन हे त्यांनी स्वतःच्या हाती घेऊन खूप चांगल्या पद्धतीने या इलेक्शनमध्ये काम केलं। तर नक्कीच त्यांचंसुद्धा आणि आमचे सगळे जे नगरसेवक असतील ज्यांनी काम केलं आणि काकाजी यांनी सगळ्यांना हा विजय संपन्न। नक्कीच। तर या होत्या नमिता मुंदडा। आपण जर बघितलं तर या विजयाचं श्रेय त्यांनी सर्व जनतेला समर्पित केलेलं आहे। कॅमेरामॅन धनंजय दारुंटेसह मी स्वानंद पाटील, ABP माझा, अंबाजोगाई, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।